दहशतवादाविरोधात लढाई हे एवढंच उत्तर नसून पाकिस्तानला एकाकी टाकणं हा उत्तम पर्याय असल्याचं मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं। ते शिर्डीमध्ये बोलत होते। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं यापूर्वीच सिद्ध झालंय। भारताविरुद्ध वातावरण तयार करून आणि दहशतवादाला बळ देऊन पुन्हा सत्ता मिळवणं हेच पाकिस्तानच्या नेत्यांचं ध्येय असल्याची टीकाही निकम यांनी केली। पाकिस्तानच्या जनतेला विकासाकडे न नेता केवळ भारताच्या विरुद्ध वातावरण तापित करून आणि भारतामध्ये दहशतवादी कृत्य करून ते देखील पाकिस्तानच्या गरीब जनतेची फसवणूक करत आहे। याचाच अर्थ की आजही पाकिस्तानमध्ये सुदृढ लोकशाही नाही। पुण्यातल्या कोथरूड भागातील हुतात्मा सोसायटीत मायलेकींना बुटान आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली। इथल्या आकाशदर्शन सोसायटीत राहणारी सेजल सराफ आणि तिच्या आईला कुत्र्यांची पिलं सांभाळली म्हणून मारहाण करण्यात आली। सोसायटीतील मिलिंद काळे यानं हे कृत्य केलं। कुत्र्यांना नेण्यासाठी त्यानं पालिकेच्या श्वान पथकाकडे तक्रार केली। पिलांना घेऊन जाण्यासाठी गाडी आली, पण 2 महिन्यांच्या पिलांना बंदिस्त करता येत नाही याची माहिती दिल्यानंतर अधिकारी निघून गेले। मात्र त्यानंतर मिलिंद काळेनं अश्लील शिवीगाळ करत बूट लाथाबुक्क्यांनी सेजल आणि सोनाली सराफ यांना मारहाण केली। काळे जो आहे ज्या माणसाने माझ्या आईला मला खूप मारला आहे आणि शिव्यागाळ खूप केलाय। तो खाली आला आणि आल्या आल्या त्याने शिव्यागाळ चालू केला आणि माझ्या आईचे केस पकडून भिंतीला वगैरे आपटले। हाताने माझं इकडे फोडलंय त्याने, त्याचं अख्खं घड्याळाचं इकडे सगळे उठले आणि त्याने मला खूप मारलेलं आहे आणि खूप शिव्या घातलेल्या आहेत। असे लोक जेव्हा सोसायटीवर राहतील ना तोपर्यंत मुलींचं काही सुरक्षा होणार नाही। बातमी शिवसेनेच्या आमदाराच्या दादागिरीची। साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारला म्हणून आमदार संदीपान भुमरे यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। औरंगाबाद इथं संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेवेळी हा प्रकार घडला। या संपूर्ण प्रकाराची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली। या दृश्यांमध्ये आमदार संदीपान भुमरे आणि त्यांचे समर्थक जयाजी सूर्यवंशी नावाच्या शेतकऱ्याला मारहाण आणि अर्वाच्य शिवीगाळ करताना दिसत आहेत। संदीपान भुमरे हे विधानसभेत पैठण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी ती स्पष्ट केली। तसंच कोणतीही चूक नसताना मुख्यमंत्री बदलण्याची संस्कृती भाजपमध्ये नाही असं म्हणत चंद्रकांत दादा पाटील यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। रविवारी नवी मुंबईत बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपण किती दिवस मुख्यमंत्री पदावर आहोत याची आपल्याला फिकीर नाही, मात्र चांगलं काम करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं म्हटलं होतं। विरोधी पक्षांना प्रत्येक विषयामध्ये त्यांना हवा तो अर्थ काढण्याची सवय आहे, ते त्यांना स्वातंत्र्य आहे, परंतु अशी कुठलीही हतबलता नाही आणि काही असण्याचं कारणच नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा आरक्षण या विषयामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की सरकार मराठा आरक्षणाला बांधील आहे आणि याची कायदेशीर लढाई सरकार पूर्ण तयारीनिशी करणार आहे। मराठा मोर्चाबद्दल सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो असा सरकारला इशारा देण्यात आला। मराठा समाज मुक्ती मोर्चाच्या आयोजकांनी ही भूमिका घेतली। राज्यात आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे शांततेत निघालेत। राज्य सरकारनं लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर पुढील काळातील मोर्चे शांततेत पार पडतील याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही असं सांगायलाही आयोजक विसरले नाहीत। शासन कसा निर्णय घेणार यानंतरच आम्ही ते खऱ्या अर्थानं आम्ही त्याची घोषणा करू की मोर्चा कशा स्वरूपाचा असणार। राज्य शासनाने जर निर्णय चांगला घेतला नाही किंवा निर्णय द्यायचा त्यांनी जर प्रयत्न केला नाही किंवा कुठल्या तरी निर्णयापर्यंत जर ते पोहोचत नसतील तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आता उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही आवर्जून आपल्याला सांगतो। बुलढाण्यात मराठा मूक मोर्चात विराट जनसागर उसळला होता। जयस्तंभ चौकातल्या मंचावरून जिकडे नजर जाईल तिकडे मोर्चेकरांची गर्दी दिसत होती। गर्दी जास्त झाल्याने आयोजकांनी जयस्तंभ चौकापर्यंत महिलांनाच प्रवेश दिला तर पुरुषांना आयोजन स्थळापासून लांब रोखण्यात आलं। पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल असल्यानं हा मोर्चा इतर मोर्चांप्रमाणे कुठेच गेला नाही। मोर्चेकरांनी एकाच ठिकाणी बसून आपला निषेध मूकपणे नोंदवला। काही मुलींनी मराठा समाजाच्या मागण्या आपल्या भाषणातून मांडल्या आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीच आयोजनस्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं। त्या मुलांनी तिच्यावर जो असा अत्याचार केला, जो अपराध केला, त्याला फाशीची शिक्षा मिळावीच आणि आता जे मराठा आहेत त्यांना 90% मिळून सुद्धा त्यांना जे पाहिजे ती नोकरी मिळत नाही आणि बाकीच्यांना 40% मिळून नोकऱ्या मिळतात। तर
आम्हाला सुद्धा तेवढंच आरक्षण मिळालं पाहिजे, हेच आमची मागणी आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये मराठा मुक्त मोर्चा काढण्यात आला. शहरातील नंदुरबारमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोर्चा काढण्यात आला. शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. इथं शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं मोर्चाची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाची जोरदार मागणी होती, तर दुसरीकडे 10% आरक्षणासाठी मुस्लिम समाजानंही आता मोर्चे काढावेत असं आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी यांनी केलं आहे. या संदर्भात मुंबईत मुस्लिम नेते धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत 11 सदस्यांची समिती तयार करण्यात आली. ही समिती मुस्लिम आरक्षणासंदर्भातल्या मागणीसंदर्भात पुढील रणनीती ठरवणार आहे. तसंच मुस्लिमांच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात येणार आहे. जिनका 16% रिजर्वेशन हाई कोर्ट ने और सुप्रीम कोर्ट ने नकार दिया था, उनकी बिल तो पास की गई. जिनका 5% एजुकेशन में रिजर्वेशन माइनॉरिटी का मुसलमानों का मान लिया गया था, उनकी इस सरकार ने बिल ही पास नहीं किया और उसको दूध में मक्खी की तरह निकाल के फेंक दिया. भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून सुरू झालेलं महाभारत काही केल्या थांबायला तयार नाहीये. भगवानगडावर पंकजा मुंडेंची सभा होऊ द्यावी की नाही, तर मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गादी सोडावी असा सज्जड दम भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने दिला आहे. औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. भगवानगडावर पंकजा मुंडेंचं किंवा कुठल्याही राजकीय भाषणाला मठाधिपती नामदेव शास्त्री यांचा विरोध आहे. त्यानंतर आता भगवानगड परिसरातील 100 ग्रामपंचायतीनं पंकजा मुंडेंच्या बाजूनं ठराव दिला आहे. त्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीची स्थापना केली. त्यांनी पंकजा मुंडेंना भगवानगडावरील दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण पाठवलं आहे. त्यामुळे येत्या काळात दसरा मेळाव्यावरून महाभारत बघायला मिळू शकतं. समाजाची ही भूमिका जाणून घ्यावी. 97% समाज म्हणतोय की तिथं आम्हाला पंकजाताईंचं समाज उपदेशपर मार्गदर्शन भाषण पाहिजेच. जर शास्त्रींना ही भूमिका मान्य नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाज व 18 पगड व बहुजन समाजाची ही मागणी आहे की तिथं कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागावे म्हणून तुम्ही भूमिका घ्या, नाहीतर गडाची गादी सोडा. बातमी लातूर एक्सप्रेसच्या गलिच्छपणाची. लातूर एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांची पर्स उंदरानं कुरतडल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे सेकंड क्लास एसीमध्ये हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी याच मार्गावरून धावणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये देखील उंदरांचा उपद्रव आढळून आला होता. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी या संदर्भात व्हिडिओ काढून तक्रार केली होती. पुन्हा तोच प्रकार निवेदिता सराफ यांच्या बाबत घडलाय. तर ह्याच्यातनं मला अपाय होऊ शकला असता आणि मला असं वाटलं की आपलं ते एवढं मोठं भोग आहे की इतका वेळ तो असणार त्या पर्सपाशी, म्हणजे इतका वेळ आपल्या डोक्याशी एक उंदीर होता. ही कल्पना कुठल्याही व्यक्तीसाठी एक भयानकच आहे. सो आय वॉज स्टील इन दॅट शॉक. मधुमेह आणि हृदयविकाराची औषधं माफक दरातच मिळायला हवीत असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं केलाय. मधुमेह आणि हृदयविकाराचा रुग्ण आयुष्यभर औषधं घेतो, त्यामुळे केंद्र शासनाने या औषधांच्या किमतीवर ठेवलेलं नियंत्रण योग्यच आहे असा निर्वाळा उच्च न्यायालयानं केलाय. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग पॉलिसीनं या औषधांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली. या अंतर्गत या औषधांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात आलं. या विरोधात इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण सरसकट सर्वच औषधांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करणं बेकायदा आहे असा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्याला फेटाळत उच्च न्यायालयानं हा निर्वाळा केला आहे. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल पुरोहितचा जामीन अर्ज एनआयच्या विशेष कोर्टानं फेटाळला. स्फोटाचा मुख्य सूत्रधार सहभाग आणि अभिनव भारत संघटनेचं सदस्यत्व या 3 कारणांमुळे कोर्टानं पुरोहितला जामीन नाकारला. 2007मधील समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट आणि मालेगाव स्फोटाप्रकरणी गेल्या 7 वर्षापासून पुरोहित तुरुंगात आहे. पण काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनआयनं पुरोहितसह सर्वच आरोपींवरचा मोक्का हटवला. तसंच साध्वी प्रज्ञा सिंगसह 4 आरोपींना क्लीन चिटही दिली होती. त्यामुळे कर्नल पुरोहितला जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागपूरच्या उच्चभ्रू अशा ओमनगर परिसरात भरदिवसा गृहिणीची हत्या झाली आहे. अज्ञात इसमानं शशिकला भामरे यांची गळ्यावर कैचीनं वार करून हत्या केली. शशिकला यांचा मुलगा प्राध्यापक आहे, तसंच सूनही नोकरीनिमित्त दिवसा घराबाहेर असते. त्यामुळे शशिकला भामरे या दुपारी घरी एकट्याच होत्या. याचाच फायदा घेत अज्ञात मारेकऱ्यानं घरात प्रवेश करत त्यांच्या गळ्यावर कैची मारून त्यांची निर्घृणपणे हत्या केली.
सफाई कामगारानं प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची घटना वसई रेल्वे स्थानकावर घडली। रेल्वे स्टेशनच्या सफाई कामगारानं हा विनयभंग केला। प्रकाश मायकल डिसोजा असं आरोपीचं नाव आहे। प्रकाशच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुंबईतले खड्डे बुजवण्यासाठी गुरुवारपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा शालेय बस चालक संघटनेनं दिलाय। शालेय बस चालक संघटनेनं मुंबई महापालिकेला निवेदन देऊन गुरुवारपर्यंत मुदत दिली आहे। रस्त्यातले खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास मुंबईसह उपनगरांमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे। उमऱ्याच्या रेतीबंदर परिसरातील खड्डे बुजवण्यात यावेत, अवजड वाहनांची वाहतूक थांबावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाण्यात रास्ता रोको आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। महापालिका कळवा मुंब्र्याकडे जाणारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मुंबईमध्ये अंध आणि अपंगांचा प्रवास मोफत होणार आहे। येत्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये अंध आणि अपंगांना बेस्टच्या मोफत प्रवासासाठी 1 कोटीची विशेष तरतूद केली जाणार आहे। विना वातानुकूलित बस सेवेतून प्रवास करणाऱ्या अंध आणि 40% किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांना मोफत प्रवास करता येईल। महापालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे।